यानंतर रितेश विशे साहेब, जयवंत ठाकरे साहेब आणि प्रसाद दिनकर साहेब या त्रिमूर्तीला मी विनंती करतोय आपण तिघांनी यावं. आपला सन्मान, विशेष असा सन्मान या व्यासपीठावर पार पाडला जाईल. प्रसादजी दिनकर जे पेशाने डॉक्टर आहेत. येस, सर्वप्रथम डॉक्टर साहेबांना आपण सन्मानित करतोय. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही. डॉक्टर, वकील, पोलीस, सर्वच शिक्षक, सर्वच क्रिकेटचे वेडे असतात. उमेश लिये यांना विनंती करेन आपण पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते पार पाडावा. रितेशजी विशेष साहेब आणि जयवंतजी ठाकरे साहेब यांना देखील आपण सन्मानित आता करतोय. आणि आता लास्ट बट नॉट लिस्ट जयवंत ठाकरे साहेब, जे गोरक्षक देखील आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण शेळके सरांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. भिवंडीचे जिल्हा प्रमुख आहेत गोरक्षक. सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार. पाहुण्यांना विनंती असेल आपण बसून घ्यावं. आणि आता वळूयात मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचनासाठी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक. तिकडे जोडले जातील. दीपवीर बिराडे, यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कट केला. स्क्वेअर कटचा देखणा लाजवाब, नजाकत बरं फटका. गुंडप्प विश्वनाथ वीरेंद्र सेवक स्टाईल बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पूरा फायदा उठाते हुए चौके से उन्होंने खाता खोला है और टीम का भी खाता खोला है. एक बार फिर से खबर पॉइंट को क्लियर करते हुए एक और शानदार चौका. पहिल्या बॉलवर पाहिले तर तुषार रणदिवे स्वस्तात बाद झाले होते. तदनंतर राहुल लोहार अर्थातच शेलू लोहार यांनी क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी या मॅच मध्ये साकारलेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. गोलंदाजाकडे असलेला अतिरिक्त वेग आणि त्याचा चांगला सध्या फायदा ते घेत आहेत. अपिशांट पनिश, बॅक टू बॅक सेकंड 4. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावर आपण बघत आहोत. एका गटाच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर. जहां पिछली 2 गेंदों पर 2 चौके लगे हैं. पहली गेंद पर विकेट प्राप्त किया था. रविराज गेंदबाजी करते हुए पहला ओवर चल रहा है. धीरेन भाई शापू ने टीम पहले बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद इस मुकाबले में करो या मरो का मुकाबला है. अच्छी गेंद थी, अच्छी लेन पर रखी हुई गेंद, लेकिन उसको उतनी ही खूबसूरती के साथ हल्के हाथों से टर्न किया वाइडिश मिड विकेट की तरफ और सिंगल ले लिया है. सूझबूझ भरी बल्लेबाजी. धीरेनभाई शाह 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती 11 पुणे या 2 टीमच्या दरम्यान सामना. यापूर्वी अजय सर दोन्ही टीमने एक सामना गमावलेला आहे. जो संघ जिंकेल त्या स्पर्धेचं आव्हान कायम राहील. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. डगआउट का मंजर. धीरेन भाई शापू ने टीम पहले बैटिंग कर रही है. शुरुआत खराब जरूर रही है, लेकिन मोमेंटम प्राप्त करना चाहते हैं बल्लेबाज. इस बार अच्छी उछाल लेती हुई गेंद थी, पूरी तरह से छकाती हुई बल्लेबाज को. रवि के पास स्ट्राइक. रवि और राहुल दोनों ने कंट्रीब्यूट तो किया था पहले मैच में अपनी टीम के लिए. 12-13 रन ऐसे बनाए थे, लेकिन चाहेंगे कि इस मैच में लंबी पारियां खेले. थोड़ा सा क्रीज में डीप जाकर हुक करने का प्रयास था, लेकिन पहले ही बल्ला चला दिया था. गेंद थोड़ी सी धीमी गति से आई थी. फिर से धीमी गति की शॉर्ट बॉल. ये बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी. अंतिम 2 गेंदें डॉट रही है. इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 9.
एक विकेट के नुकसान पर। रविराज गायकवाड़, जिनको पहले ओवर में हमने गेंदबाजी करते हुए देखा, आईएसपीएल में बैंगलोर स्ट्राइकर्स के लिए खेले थे और कई आईएसपीएल के स्टार्स आज इस टूर्नामेंट में एक्शन में नजर आ रहे हैं। भारतीय टेनिस क्रिकेट के जगमगाते हुए तारे सितारे धड़ाकेबाज ट्रॉफी में। 5-5 ओवर का मैच है, 9 रन बने हैं और ये है वो चीज़ जिसके लिए सभी टीमें खेलती है मैदान में, आकर्षक धड़ाकेबाज ट्रॉफी। वर्ल्ड कप के ट्रॉफी की याद दिलाती है ये ट्रॉफी। नेवर लेकर सूरज गायकवाड़, अंबेगांव के खिलाड़ी है। फुल टॉस देखना है बैट से लगी है या नहीं, लेकिन पीछे ट्रैवल कर रही है काफी फाइन, फील्डर पीछा करते हुए। डीप में अच्छा स्टॉप, लेकिन इसी बीच 2 रन्स काफी आसानी के साथ पूरी करते हुए बल्लेबाज। 22 का इशारा। बल्लेबाज अंपायर की तरफ आशा भरी निगाहों से देख रहे हैं, थोड़ा सा सोचा और अब डीआरएस की मांग की गई है। दिव्यवीर, बहुत ही इंपॉर्टेंट गेम है ये दोनों टीमों के दृष्टिकोण से। पहले मैच में उतना अच्छा प्रदर्शन रहा नहीं है, हार का मुंह देखना पड़ा है और यहाँ पर इस मैच में हार का मतलब है कि सीधा टूर्नामेंट से आपको बाहर होना पड़ेगा। दबाव रहेगा दोनों भी टीमों के ऊपर, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन देखने वाली बात तो वही है ना कि दबाव के अंदर कौन निखर जाता है। फेयर डिलीवरी, अंपायर के फैसले को चैलेंज तो किया था वहां पर बैटर शेरू लोहार ने, लेकिन उनका वो निर्णय गलत रहा। रिव्यू गवा दिया है धीरेन भाई शाहपुणे टीम ने। हालांकि 2 रन्स मिले हैं 22 के जरिए। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है। पिछले 2 मैचेस में हमने देखा है कि रन्स तो बन रहे हैं, लेकिन रनों का पीछा भी बहुत ज़बरदस्त तरीके से देखने को मिला है। खासतौर पर टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश टीम ने बैक टू बैक 2 मैचेस जीते। पहले मैच में 6 ओवर्स में 68 रनों की चुनौती थी उनके सामने। दूसरे मैच में 55 रनों का लक्ष्य था 5 ओवर में, लेकिन बहुत ही दमदार बल्लेबाजी रही है। हालांकि ये 2 अलग टीमें खेल रही है, अलग अलग टीमें, अलग अलग खिलाड़ी, अलग अलग मैचेस में नज़र आते हैं, अलग अलग रणनीतियाँ बनाई जाती है। फ्लिक किया, गेंद हवा में है। फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं, डीप स्क्वायर लेग की तरफ। डीप मिड विकेट से पहुंचे हैं फील्डर, तब तक दूसरे की कोशिश और 2 रन्स कंप्लीट होते हुए। बड़ा मैदान है, बड़ा मैदान है, जिस वजह से गैप में जब भी गेंद जाती है तो 2 रन्स तो आसानी से बन जाते हैं। खासतौर पर आउटफील्ड में जब आप खेलते हो, कभी कभी 3 भी बन जाते हैं। भौगोलिकदृष्ट्या अजय सर मैदानाचे आउटफील्ड अत्यंत डीप आहे. तास काळ असं सहजरित्या धाबा बनतायत. बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कट, देखना फटका, लाजवाब फटका, निघालाय बॉल, एक टप्पा गेट, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. शेरू लोहारच्या बॅटमधून आणखीन एक देखना फटका, चौकार. इस तरह की गलतियां पहले ओवर में भी हुई थी। शॉर्ट एंड वाइड गेंदबाजी, और शेरू तो बहुत पसंद करते हैं विड, जगह मिलते ही हाथ खोल देते हैं। स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में काफ़ी स्ट्रांग है ये बल्लेबाज, ये बार बार देखने को मिल रहा है। लॉफ्टेड स्क्वायर कट, कलात्मकता है उनके बल्लेबाजी में। इस बार ऑन साइड में घुमाया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वहां पर कोई खिलाड़ी नहीं है। फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका। चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये सध्या आपण बघत आहोत राहुल लोहार अर्थातच शिरू लोहारला. तुषार रणदिवे स्वस्तात बाद झाले होते आणि तदनंतर सध्या फलंदाजी करत असताना हा डाव त्यानं सावरलेला आहे. चार्ज बोन फलंदाजी, चौथा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि या चौकारासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 21-21 धावा, स्टिल 2 टू गो. बहुत अच्छे शॉट्स खेले जा रहे हैं, गेंद के मेरिट पर खासतौर पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये पिछली गेंद थोड़ी सी ऐसे लगा कि रुक कर आई है, लेकिन अच्छा एडजस्टमेंट दिखाया उन्होंने, बल्ले के बीचों बीच लेकर खेला, सही स्थान पर खेला।
पावर प्ले का अच्छा फ़ायदा उठा रहे हैं। आउटफील्ड तेज़ है। इनफील्ड को जब आप क्लियर कर जाते हो, आपकी टाइमिंग यदि अच्छी है तो फिर आपको आपके स्ट्रोक की पूरी वैल्यू यहाँ पर मिलने वाली है। 7 गेंदों में 19 पर पहुँच चुके हैं राहुल उर्फ शेरू लोहार। सूरज एक बार फिर से। इस बार सामने उठाकर खेल दिया है, मिस टाइम है। जी नहीं, अच्छी टाइमिंग है इस बार भी और गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। एक और चौका, लगातार तीसरी बाउंड्री इस ओवर में। बाउंड्रीमध्ये सध्या डिलिंग करतात स्टेट बॅटनं समोर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ मध्ये होतं, लॉंग ऑफला प्रोटेक्शन नव्हतं आणि सध्या त्याचाच फायदा घेतला. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये सध्या विथ द बॅट पॉवरफुल परफॉर्मन्स राहुल लोहार अर्थातच शेरू लोहारचा लागोपाठचा तिसरा चौकार आणि या 4 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 25 धावा दाफलकावर स्टील 1 टू गो. वरीला सन्मान दिलाय, सॉफ्टवेअरनं खेळतायत. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला बॅकअप आला, एक सिंगल धाव. मागणं षटक राहिलं सूरजचं 15 रन्स या षटकात देताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकात जनती मात्र संघाची धावसंख्या पाहिली तर 13.00 धाव्याच्या धावगतीने 26 धावा. एक विकेट सध्या गमावली या मॅच मध्ये. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. धीरेनभाई शाह 11 पुणे आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती 11 पुणे हे दोन संघ सध्या आजच्या शेड्यूलनुसार चौथ्या सामन्याच्या दरम्यान आमने सामने आपण बघत आहोत. 70-70 ये केवल नाम नहीं, ये ब्रांड है। और 70-70 के बैट्स लगा तो 6 बहुत से खिलाड़ी यूज़ करते हैं और इस टूर्नामेंट में भी वो खिलाड़ी आपको खेलते हुए नज़र आ रहे हैं। आपको भी चाहिए 70-70 का बल्ला तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर आप संपर्क कर सकते हो। अच्छी स्थिति में पहले बल्लेबाजी करते हुए धीरेन भाई शाहपू ने टीम पावर प्ले का सही इस्तेमाल किया है, खासतौर पर शेरू लोहार ने 9 गेंदों में 24 पर बैटिंग करते हुए और एक फायरी स्टार्ट दिया है उन्होंने अपनी टीम को। 2 ओवर के पश्चात रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। प्रोजेक्टेड टोटल इस समय 65 का नजर आ रहा है क्योंकि 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बन रहे हैं। 26 रन्स ऑन द बोर्ड। और क्या लगता है दीपवीर, यहाँ तक यदि पहुँचते हैं 65 तक तो क्या खुश रहेंगे बल्लेबाज? स्टार्ट तर जबरदस्त मिळाला आहे. राहुल लोहार अर्थातच शेरूला रवी त्याची सोबत देतोय जो सध्या ऑस्ट्रा करंटला आहे. गोलंदाजीसाठी दुर्गा प्रसाद दाखल होता. षटक तिसरा. पहिला बॉल फुल टॉस, बॉलिंग स्वीप, फिरवलाय बॉल, पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका पाठोपाठ एक सरस फटके येत आहेत. मिस्टर 360 स्टाईल न खेळतायत. आधी मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षकांना तल्लीत, मोहित, प्रफुल्लित करणारी फलंदाजी. आणखीन एक चमकदार चौकार राहुल लोहार अर्थातच शेरूच्या बॅटमधून. स्मॅशिंग 4. एक भी शॉट उन्होंने ज़्यादा ताकत के साथ खेलने का प्रयास नहीं किया है। टाइमिंग, नज़ाकत देखने को मिल रही है। लैप स्वीप करते हुए केवल दिशा हिस्सी दिखाई थी वहाँ पर और सही एरिया में खेला। इस बार एज लगा है लेकिन ये भी निकल जाएगी पीछे। स्पेरिश थर्डमैन की दिशा में रेस लगी हुई है और गेंद ने जीत ली है रेस। एक और 4। 7वां चौका निकलता हुआ शेरू लोहार के बल्ले से। चौकों की भाषा बोल रहे हैं इस समय। चौकारांचा सडा जणू काही या बॅटरनं आता दाफलकावरती टाकलाय. असं म्हणतात ना अजय साहेब, फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेन. नशीब नेहमी धाडसी माणसाची पाठराखण करत असतं आणि तेच चित्र बॉलवरती पाहायला मिळालं. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेत बॉल जो गॅपमधून निघाला ते डिपिच थर्डमॅनला स्वर्गीय भरत शिंगोडे स्ट्रँडमध्ये. बॅक टू बॅक सेकंड 4 धावसंख्या चौकारानं आपण बघत आहोत सध्या 34 तर वैयक्तिक 11 चेंडूत 32 धाब्याची विस्फोट खेळी साकारतायत राहुल. यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल, दबाव टाकला फिल्डरवर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र तो यशस्वी होताना दिसतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 1 शॉट. हा सिंगल मात्र आता मुन्ना पठाण सरांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. बॅट आय थिंक इनलाईन व्यवस्थित ड्रॅग झाले नाही, त्याच कारणासह पंचांनी आता तो सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवला. देखिए तेज तो भागना था लेकिन यहाँ पर थोड़ी जल्दबाजी कर बैठे और देखिए कितना बेहतरीन डिसीजन है अंपायर का। और ये 70-70 की जो लाइव ब्रॉडकास्टिंग टीम है वो भी दूध का दूध और पानी का पानी कर देती है तुरंत। ज़बरदस्त टेलीकास्ट, ज़बरदस्त अंपायरिंग, बड़ी टीमें, बड़ा ग्राउंड, बड़ा क्राउड, ये है धड़ाकेबाज ट्रॉफी।
हवा में है गेंद लेकिन कोई खिलाड़ी नहीं है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। बहुत ही दूर से पहुंचने का प्रयास, अच्छा एफर्ट। गेंद को रोका जरूर है। दूसरे खिलाड़ी आए हैं उनकी मदद के लिए, तब तक तीसरे रन के लिए पलटे बल्लेबाज और 3 रन कंप्लीट होते हुए। हल्का सा टॉपेज हुआ था लेकिन सही इलाके में शॉट खेला गया था और फील्डर की तारीफ करनी होगी। डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी पहुंचे थे वहां पर, लगभग लॉन्ग लेग क्षेत्र में पहुंचते हुए 15-20 कदम दौड़ते हुए चले गए थे अपनी दाहिनी तरफ और वहां पर जाकर 1 रन तो बचाया उन्होंने अपनी टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। 5-5 ओवर का ये मैच है। धीरेन भाई शाह पुणे टीम पहले बैटिंग करती हुई टॉस हारने के बाद मंगल मूर्ति 11 पुणे के विरुद्ध। और याद रखिएगा कि ये मैच नॉकआउट है। दुर्गा प्रसाद एक बार फिर से, इस बार शॉर्ट बॉल पुल किया है, करारा शॉट, अब की बार नहीं रोक पाए हैं फील्डर। 1 बाउंड चौका। अजय सर, यापूर्वी राहुलचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला, पण आता रवीनं देखील आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. बॅकअप लेन पोझिशन मध्ये आले, पुल करतात इन फ्रंट ऑफ विकेट. एक टप्पा घेत बॉल जसा उसळला तसा थेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. या चौकारासहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत. एकूण धावा संख्या अंकित झाल्या ती सध्या 42-42. रिंग स्टॉली बी गेटिंग रेडी. ऑनफील्ड अंपायर कडून तसा सिग्नल आलेला आहे, रेडी राहा. चौकों में काफी डील किया है बल्लेबाजों ने। पावर प्ले तो खत्म हुआ है लेकिन अभी भी लग रहा है जैसे मानो पावर प्ले ही चल रहा है। थ्रू एक्स्ट्रा कवर, एक और दर्शनीय स्ट्रोक, एक और बाउंड्री। पाडाजोगा फटका होता, प्रशंसनीय फटका होता. बॅकफुटवर थांबले, वेट ट्रान्सफर केलं, हँड अँड कॉर्डिनेशन जबरदस्त होतं. एक्झॅक्टली गॅपमध्ये खेळतायत. कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, क्वालिटी कव्हर ड्राईव्ह, 4 धावा. आणि या चौकारासोबत सध्या आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 3 ची सांगता 3 षटकांच्या एकूण धावसंख्या धावफलकावर 15.33 धाव्याच्या धावगतीनं धीरेनभाई शाह पुणे एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा. ड्रिंक स्टॉली मैदानात या संधी देऊयात डिझेला. ट्रॉफी 2026 में एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। आज 5वां दिन, 5वीं रात है टूर्नामेंट की। ऑल इंडिया ओपन कंपटीशन की ये पहली रात है और फिलहाल चौथा मैच चल रहा है जो कि नॉकआउट गेम है। दोनों भी पुणे की टीमें आमने सामने। 46 रन्स बने हैं पहले 3 ओवर्स में। धीरेन भाई शाह पुणे टीम पहले बैटिंग करती हुई। वरुणेश पाटिल फाउंडेशन प्रेजेंट्स ग्रामीण धमाका बिग बैश, देखना मत भूलिएगा। 17 मार्च से लेकर 22 मार्च तक वरुणेश पाटिल साहब जो कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक है, उनके द्वारा और उनके फाउंडेशन द्वारा आयोजित किया गया ये टूर्नामेंट जो कि ग्रामीण टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा टूर्नामेंट माना जाता है। 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स भी रहते हैं हर टीम में। कुनगांव में हर साल वो प्रतियोगिता खेली जाती है। इंतज़ार रहता है दर्शकों को। गेंदबाजी के लिए हसनैन आए हैं। हवा में है गेंद, कवर्स के ऊपर से 2-2 खिलाड़ी प्रयासरत, लेकिन दोनों के बीच में जाकर गिरी। तीसरी भी आए थे वहां पर पॉइंट से, डीप पॉइंट से, लेकिन वो भी नहीं पहुंच पाए। अच्छी किस्मत है बैट्समैन शेरू लोहार की। इस बार मिले हैं 2 रन्स। स्कोर बढ़ता हुआ 48 रन। एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर धीरेन भाई शाह पुणे टीम। अभी भी हम देखें तो 11 गेंदें पारी में शेष है और इसी तरह से ये 2 बल्लेबाज खेलते रहे तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं 70-75 तक टोटल निश्चित रूप से जा सकता है। चला, ब्लॅक स्क्रीनच्या समोरील प्रेक्षक थोडे बाजूला व्हा. थँक्यू. 14 गेंदों में 38 पर पहुंच चुके हैं शेरू लोहार। स्वीप करने की कोशिश, हल्की सी अपील, अंपायर की सहमति नहीं। यहाँ पर रन के लिए पहले निकले थे फिर वापस लौटे। तालमेल की इस दफ़ा थोड़ी सी कमी ज़रूर नजर आई। रन आउट करने का प्रयास हुआ था लेकिन निशाना खता होता हुआ फील्डर का और कोई रन नहीं इस गेंद पर।
फॉलिंग स्वीपचा प्रयत्न सुरू होता. पोझिशनमध्ये आले होते, परंतु बॉलची लाईन व्यवस्थित पिक करता आली नाही. पायावर आदळल्यानंतर बॉल रक्षकांना बॅक केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मात्र फसलाय. ओव्हर थ्रो जरूर होता, पण धाव नाकारली आहे ती राहुल लोहार अर्थात चेरून डॉट बॉल. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत डॉट बॉलच्या सांगतेसहित स्थिर स्थगित 48. 48 धावा. पहिल्या डावाचे 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. राहुल लोहार जो 38 धाब्यावरती योगदान देतोय. 15 चेंडूचा सामना केला. एक और जबरदस्त गेंद, कटर का अच्छा इस्तेमाल, परख ही नहीं पाए थे। फिर से वो स्वीप लगाने का प्रयास, पहले थोड़ा सा क्रीज में डीप चले गए थे, फिर घुटना नीचे टिकाते हुए स्वीप करना चाहते थे, लेकिन अच्छी लेग कटर और अच्छी टप्पे पर डाली हुई गेंद। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में हसनैन द्वारा। इस बार ड्राइव करने का प्रयास मिस टाइम कर बैठे हैं, आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल, और जिस विकेट की जरूरत थी वो विकेट अपने टीम को दिलाते हुए हसनैन इस ओवर में स्ट्रगल कर रहे थे शेरुल लोहार। हालांकि खेले बहुत बढ़िया, 38 रन बनाकर पेविलियन की राह पर। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अजय गरज सर आले आणि त्याचा दबाव बनला. आपसुकच चूक करण्यास भाग पडला राहुल लोहार अर्थात शेरोला. फलंदाज बाद होतोय. लागला मैदानावरती धक्का दुसरा. आदरणीय अतिथी जगनशेठ पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार धडाकेबाज चषकाच्या 91व्या पर्वानिमित्त सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालाय. जगनशेठ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडोली आयोजित धडाकेबाज चषकाच्या आजच्या निर्णायक रजनीमध्ये मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडेचे विद्यमान डॅशिंग सरपंच जगनशेठ पाटील यांचं शुभागमन या धडाकेबाज चषकामध्ये होत असताना त्यांच्या समवेत असलेल्या त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वेलकम सर. नवीन बॅटर अजिंक्य गुल्हे बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल लोहारचं 38 धाब्याचं योगदान. मात्र आता नवीन फलंदाज अजिंक्य मैदानात दाखल होतोय. हसनैनना मिळतोय सुयश. बऱ्याच कालावधीनंतर आता विकेट कॅरी झालेले अजय सर. पार्टनरशिप बिल्डअप झाली होती यापूर्वी. पहिला बॉल स्विचिटचा अटेम्प्ट, पायावर आदळलाय बॉल. लाऊड अपील, लाऊड शॉट, पण पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत. अपीलमध्ये तो फील नव्हता. पंचांनी इम्पॅक्ट पाहिले, सिटी झाडे हाईट देखील पाहिली. त्याच कारणासह स्पष्ट नकार. चांगलं कमबॅक झालंय अजय सर. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत या षटकात जबरदस्त वापसी केली आहे गोलंदाज हसनैननं. जी हाँ, जिस तरह का ओवर चाहिए था मंगल मूर्ति 11 पुणे टीम को, उसी तरीके का ये ओवर घट रहा है हसनैन का। 5 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं, एक बहुमूल्य विकेट भी प्राप्त कर चुके हैं। स्ट्राइक अजिंक्य के पास, अपने ओवर की आखिरी गेंद लेकर हसनैन फिर से स्विच हिट, इस बार सही संपर्क और गेंद को फेंक दिया है पॉइंट बाउंड्री के बाहर, सिक्सर। जबरदस्त प्रहार अजिंक्य के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का, और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए धीरेन भाई शाह पुणे टीम के कुल रन संख्या 54, विकेट गिरे हैं 2। पाण्याजोगा फटका होता, प्रशंसनीय फटका होता. स्वतःला स्विच करत असताना हा स्वीट हिट सिक्सर. असर यांची जबरदस्त कामगिरी. 5 चेंडूत मात्र शेवट समर्पक केला, शेवट गोड केलाय तो फलंदाज अजिंक्यनं. अजिंक्यता त्यांनी शेवटच्या चेंडूवरती राखलेली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या आपण बघत आहोत 54. 54 धावा सध्या स्कोरबोर्डवर. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना धीरेनभाई शाह पुणे क्रिकेट संघ. करंट रन रेट 13.50 धाब्याच्या धावगतीनं. ज्या प्रोजेक्टेड स्कोर बाबत अजय सर आपण चर्चा करत होतो, पार दॅन 65 आता असं सहज शक्य वाटतंय. त्या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. मंचावरती सध्या आपण बघत आहोत इतडे किरवली ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, लोकाभिमुख व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच जगन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या नुकताच उपस्थित झालाय. सर्वांचं स्वागत पुनश्च एकदा. नाव मोठू ग्राउंड. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचे षटक गोलंदाजीसाठी येत आहेत. असला पहिला बॉल रनवेमध्ये थोडा व्यत्यय आला. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. रवी स्ट्रायकर एंडला ज्यांच्या बॅटमधून 4 चेंडूत 200च्या बॅटिंग स्ट्रायकरनं 8 धाब्याचं योगदान आलेलं आहे. आघाडीसाठी दाखल जरूर झालेत. राहुल लोहार शेरूची जबरदस्त कामगिरी, पण आता फिनिशिंग टच पहिल्या डावाला द्यावा लागेल तो बॅटर रवीला. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता.
अधिकचा उसळला बॉल हवा तसा संपर्क घडवता आला नाही. पंचाचा मात्र लेग बायचा सिग्नल, एक एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल. शॉर्ट ऑफ लेन धरून हलकासा टॉस होत असताना बॉल आपण बघत आहोत. अतिरिक्त उचली फलंदाज रवी घुलेला मात्र तस्त करून गेली. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत. डबल डिजिट डबल फिगर 55, 55 धावा धाव फलकावर. रवि के विरुद्ध ये रणनीति ज़रूर देखने को मिल रही है। उनके विरुद्ध थोड़ी शॉर्ट पिच गेंदबाजी की गई है और कहीं ना कहीं उनके शरीर की तरफ गेंदबाजी करने का प्रयास किया गया है। अंतिम 5 गेंदें पारी में शेष। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, अच्छी गेंद, थोड़ी सी उंगलियां फेरते हुए ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज भी पहले ही मूव कर चुके थे और देखिए टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई गेंद। पिछला ओवर भी अच्छा घटा था, इस ओवर की शुरुआत भी अच्छी है। ये शॉट बहुत अच्छा खेलते हैं अजिंक्य। स्विच इट किया लेकिन आपकी बार सीधे फील्डर के पास डीप एक्स्ट्रा कवर पर, एक से अधिक कुछ नहीं। वैसे सिंगल डबल से कोई ज़्यादा परेशानी मुझे नहीं लगता है कि गेंदबाज को होगी। आखिरी ओवर चल रहा है, अब केवल 3 गेंदें पारी में शेष है। रन संख्या 56, 2 विकेटों के नुकसान पर। पहिल्या 3 षटकात आय थिंक करंट रन रेट ऑलवेज 16ला टच करत होता. पण आता कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमनं वापसी केलेली आहे, कमबॅक केलेलं आहे. असनेंची 4थ्या षटकात जबरदस्त कामगिरी आणि आता विथ द बॉल इम्पॅक्ट आपण बघत आहोत असलानचा. कमी गतीने टाकलेला बॉल इनफिल्डमध्ये ड्राईव्ह केलाय. वाईड स्पीड ऑफला फिल्डर बॅकअप चांगला होतो, थ्रो चांगला होता, पण गोलंदाजाला पहिल्या प्रयत्नात बॉल कलेक्ट करता आला नाही. रनआउटची नामी संधी अजय सर गमावली आहे. एक धाव मात्र तिकडे मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 58, 58 धावा सध्या धावफलकावर. बहुत एक्यूरेट थ्रो तो नहीं था लेकिन फिर भी गेंदबाज के पास मौका ज़रूर था। गेंद हाथों में आई नहीं और वहाँ पर बाल बाल बच गए बैटर। स्ट्राइक एक बार फिर से अजिंक्य के पास। इस बार तान दिया है आसमान में, फील्डर दौड़ते हुए गेंद के नीचे पहुंचे और जबरदस्त कैच। डीप मिड विकेट की दिशा में शानदार कैच, विकेट झटकते हुए असलान। स्ट्रगल या षटकात सुरू होतं. 4 चेंडू अवघ्यात 3च धावा आल्या होत्या आणि अखेर 5व्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. बहुत उम्दा गेंदबाजी, गति नहीं दे रहे हैं। थोड़ा सा इस बार भी हवा दी थी गेंद को, अगेंस्ट द टर्न खेला था बैटर ने स्लॉग हिट करते हुए, लेकिन टाइम नहीं कर पाए। ऊंचाई रही केवल, उसमें दूरी नहीं थी और फील्डर की सराहना करनी होगी। बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, काफ़ी आगे दौड़ कर आए थे, गेंद के नीचे सही वक्त पर पहुंचे और बहुत अच्छा कैच। रात्रकालीन क्रिकेटमध्ये अजय गरज सर अशा पद्धतीच्या कॅचेस पकडण्यासाठी तुमच्याकडे अधिकची गुणवत्ता हवी, तो सराव हवा, ते कौशल्य हवं आणि सध्या चांगलं बॅकअप त्या फिल्डरचं येत आहे. असल्याला मिळत आहे पहिलं सुयश आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती 11 पुणेला मिळते आहे ती सांघिक 3री सफलता. सूरज गायकवाड जो सध्या रात्रीच्या पहरात मात्र चमकताना दिसतो. धावा संख्या 57. पडद्याच्या आज जे प्रेक्षक बसलेले आहेत, विनंती आहे पडद्यावर बसू नका. बाउंड्री रोपच्या आज जरूर बसा, पण पडद्यावर बसू नका. आखिरी गेंद को निकाल दिया है कवर्स के ऊपर से। बबलू ने पिछले मैच में छक्का जड़कर फिनिश किया था पारी को। इस बार चौके का प्रयास था, चौका मिला नहीं लेकिन 2 रन्स मिले हैं। उपयुक्त रन्स, इस तरह से पारी समाप्त होती हुई धीरेन भाई शाह पुणे टीम की। कुल रन संख्या 59, 3 विकेटों के नुकसान पर, लेकिन जबरदस्त वापसी रही है मंगलमूर्ति 11 पुणे टीम की, क्योंकि पहले 3 ओवर्स में 46 रन थे स्कोर बोर्ड पर, एक भी विकेट गिरा था, लेकिन आखिर के 2 ओवर्स में सिर्फ 13 रन खर्च किए हैं गेंदबाजों ने। 59 बने हैं, 60 रनों की चुनौती रहेगी मंगलमूर्ति 11 पुणे टीम के समक्ष। ये बैटिंग कार्ड तुषार ने निराश किया, पहली गेंद पर आउट हुए थे, लेकिन उसके बाद शेरू लोहार का शो देखने को मिला। राहुल अर्थात शेरू 17 गेंदों में 38 बनाए। रवि नॉट आउट रहे लेकिन सिर्फ 6 गेंदें खेली और 9 रनों का योगदान दिया। पार्टनरशिप बहुत अच्छी हुई थी रवि और राहुल के बीच में। 7 रन अजिंक्य ने बनाए और बबलू को सिर्फ एक ही गेंद का सामना करने का मौका मिला। एक बार फिर से 2 रन बनाकर नाबाद, 3 अतिरिक्त रन और कुल रन संख्या 59, 3 विकेटों के नुकसान पर। तो ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से 60 रन बनाने होंगे मैच को जीतने के लिए मंगलमूर्ति 11 पुणे टीम को। गेंदबाजी शुरुआत उतनी दमदार तो नहीं थी, खासतौर पर पहले 3 ओवर्स। हालांकि पहला ओवर रवि का बहुत अच्छा था, रविराज का 9 रन देकर 1 विकेट। उसके बाद सूरज और दुर्गा प्रसाद खर्चीले साबित हुए थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स देखिए, हसनैन और असलान, गजब की गेंदबाजी। 8 रन देकर 1 विकेट हसनैन के खाते में और 4 रन देकर 1 सफलता असलान के खाते में। दूसरे विकेट के लिए वो पार्टनरशिप हुई 48 रनों की, जो काफ़ी महत्वपूर्ण साझेदारी। तो अच्छा स्कोर तो सेट हुआ है।
लेकिन ये स्कोर क्या महफूज होगा या नहीं, ये देखने वाली बात है। 60 रन बनाने हैं 30 गेंदों में मंगल मूर्ति 11 पुणे टीम को। और अब वक्त हो रहा है कमेंट्री में परिवर्तन का। माइक्रोफोन पर आ रहे हैं आपके हमारे सभी के चहीते कमेंटेटर चंदू शेट्टी सर। नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील आणि भारताच्या टेनिस क्रिकेटमधील 51 वर्षाची परंपरा असणारी क्रीडा स्पर्धा, एक भव्य दिव्य असं आयोजन, छोटंसं वडवली नावाचं गाव, शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्याचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं गेलं आणि आज भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये धडाकेबाज या नावाची चर्चा आहे. या आयोजनाची चर्चा आहे, या नियोजनाची चर्चा आहे. यावर्षी जर पाहिलं तर ज्या पद्धतीने लाईट्स मैदानामध्ये आहेत, अगदी लख्ख प्रकाश पाहायला मिळतोय. समोर म्हणजे बरेच जर येतात, समोरची ट्रॉफी फिरते ना त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, एखादा व्हिडिओ त्याच्याबरोबर घेण्यासाठी. सगळं काही लाजबाब याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच 51 वर्ष पूर्ण करते ही स्पर्धा, मानाची स्पर्धा. आजचा दिवस आहे व्यावसायिक गटाचा. पुण्यामधील दोन टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. मंगलमूर्ती पुणे आणि दुसऱ्या बाजूला धीरेनभाई शाह पुणे. दोन पुणेरी टीम मुरबाडमध्ये दाखल झाल्यात आणि वडवलीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात म्हणजे पहिल्या मॅचमधील जे अपयश होतो, दोन्ही टीम धुवून काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची तयारी आहे. त्यासाठी जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये राहुल लोहार म्हणजे शेरूची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. त्यांनी केल्या 38 आणि त्याच्या जोरावर टीमची धावसंख्या झाली 59. 60ची आवश्यकता आहे. पाहूया आता 60ची आवश्यकता असताना कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, त्याचा पाठलाग राहुल गुंजाळवर लक्ष असणार आहे. आज जर पाहिलं तर या ठिकाणी प्रतीकवर लक्ष असणार आहे. त्याचबरोबरीने या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तेवढेच दर्जेदार खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. गणेश आडवळे आणि राहुल गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. या चालू सामन्यात जो जिंकणार आहे तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यानंतरच्या कालावधीमध्ये भौमिक 11 गांधारी टीम बरोबर खेळेल आणि त्यात जो जिंकेल तो मात्र शेवटची मॅच खेळेल, तो म्हणजे उत्तर प्रदेश टीम बरोबर. टायगर 11 अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश यांच्याबरोबर मॅच असणार आहे. राहुल गुंजाळ एका बाजूला पाहायला मिळतात तर बॉलिंगसाठी नंदुरबार एक्सप्रेस म्हणजे प्रथमेश गोसावी दाखल होतील. गणेश आडवळे टीमचे सर्व आहेत, तेवढेच धडाकेबाज बॅटर आहेत. गणेश आडवळे आणि राहुल गुंजाळ तसं पाहिलं तर मूळचे दोन्ही जुन्नर तालुक्यातीलच, परंतु पुण्याला स्थायिक आहेत. आता स्ट्राईकवर गणेश आडवळे यांना पण स्ट्राईकवर पाहतोय. एक उद्योजक म्हणून सुद्धा त्यांची चांगली ख्याती आहे. बऱ्याचशा क्रिकेट खेळाडूंना जॉब सुद्धा उपलब्ध करून दिलाय त्यांनी, ही मोठी बाब आहे. गणेश आठवड्याने जोडीला जर पाहिलं तर राहुल गुंजाळ आहेत. ज्या राहुल गुंजाळची चर्चा गेल्या आठवड्यात आपण पाहिली, अगदी आनंदवाडीमध्ये जबरदस्त झाली. आणि आता या 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कसा होणार ते आपल्याला पाहायचं आहे. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, कारण त्यांना माहिती आहे आज व्यावसायिक गट आहे आणि उद्या सुद्धा रती महारथी इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल थोडासा वेगवान फटकाही खेळला. एक रन तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय का, तिकडे मिक्स फील्ड झाली आहे आणि गणेश आडवळे पहिल्याच बॉलवर चौकार खेळतायत. या चौकाराने धावसंख्या पुढे जाते. सुरुवात चौकाराने केली आहे. 60चा पाठलाग करायचा आहे, परंतु प्रथमेश गोसावी एक टॅलेंटेड बॉलर आहेत. कमबॅक कसं करायचं त्यांना बरोबर माहिती आहे. मजा येणार आहे. ही मॅच सुद्धा तेवढी चांगली होईल. गणेश आडवळे हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय आणि गती थोडीशी कमी केली होती. चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले. डॉट बॉल येतोय. कशा पद्धतीने हा बॉल टाकला गेला, फिरवला होता हा बॉल. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, नाही यशस्वी झालाय. अगदी अविनाश रामगुडे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल आलाय. हो यावेळेला दांडी 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 गुल. पहिली विकेट बोल्ड.
60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 4 वर आली आहे पहिली विकेट. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर प्ले डाऊन झालेत. बॅटची कडा घेत यष्टांवर चेंडू आदळला आणि गणेश आढवळे माघारी परत आहेत. सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा खेळाडू. चांगलं कमबॅक प्रथमेश यांचं पाहायला मिळालं. धीरेनभाई शहा या हंगामात याही टीमने चांगलं क्रिकेट खेळलं आहे. मंगलमूर्ती संघ देखील आता चांगली उभारी घेऊ लागलेला आहे. उद्या सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे म्हणजेच वाशिक शेख, महेश नानगुडे हे सगळे उद्या इकडे खेळताना पाहायला मिळतील. तर उद्या व्यंकटेश वॉरियर नाशिक टीममध्ये बबलू पाटील, कृष्णा सातपुते हे सुद्धा उद्या खेळताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या AB सामर्थ्य मालेगाव हा संघ देखील पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये देखील नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील वलयांकित नावं किरण खोबरेच्या नेतृत्वाखाली टीम खेळताना पाहायला मिळेल. हा बॉल अगदी वेगवान टाकलाय, चांगल्या टप्प्यावर देखील टाकलाय. प्रथमेश नंदुरबार एक्सप्रेस का म्हटलं जातं या खेळाडूला दाखवत आहेत. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. वाह, चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सूरज गायकवाड यांच्या बॅटमधून सिक्सर. चांगला स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक याही वेळेला समोर उडवलाय. सूरज गायकवाडच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या रन मात्र इकडे बनवल्या गेल्या. आणखीन एक चौकार खेळलाय सूरज गायकवाड यांनी. 4. आंबेगाव टायगर्स जे टायगर आंबेगाव सुचन जाधव यांच्या टीम मधून मात्र पुढे येत असताना या खेळाडूने देखील तेवढीच चांगली कामगिरी केली. काय हेलिकॉप्टर खेळलाय. वाह, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज फटके लाजबाब आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन किंवा आयडॉल म्हणून नियुक्ती असते या खेळाडूची. सूरज गायकवाड फ्रॉम जवळे आंबेगाव. वा 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 वा, पुन्हा पुन्हा पाहावा अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळाला सूरज यांच्याकडून. पहा, या अशा स्पर्धा आहेत, नवीन नवीन सितारे तयार करतात, नवीन नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. आणि सूरजमध्ये ती झलक पाहायला मिळते, ज्या पद्धतीचा स्ट्रोक त्यांनी खेळलाय. हे पहा, आयोजक टीम आपल्या गावचं हे आयोजन पाहण्यासाठी मात्र दूर दूरवरून आलेत. परंतु यांची मेहनत काही कमी नाही आहे. आपण तर घरी जातो मॅच झाल्यानंतर, परंतु हे आपल्या अगोदर 3-4 तास येतात. आपण गेल्यानंतर सुद्धा 2 तास इकडेच असतात. कारण जो आयोजन करतो त्यालाच माहिती आयोजन कसं करायचं असतं किंवा आयोजनासाठी मेहनत काय. आणखीन एक याही वेळेला जोरदार फटका टोलावला जातोय. राहुल गुंजाळ यांच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक येतोय. सिक्सर. विवेक बुधावले म्हणजे सोनू बुधावले बॉलिंगला आलेत आणि राहुल गुंजाळ यांनी एक जबरदस्त स्ट्रोक तिकडे खेळलाय. सिक्सर लगावला जातोय. धावसंख्या काय जबरदस्त सुरुवात केली आहे मंगलमूर्तीने. ओव्हर पिच बॉल मिळाला आणि मग काय राहुलने त्याच्यावर प्रहार केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवले 6 धावांसाठी. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वर. अजूनही 40 ची आवश्यकता आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. पॉवर प्ले सुरू आहे. राहुल गुंजाळ वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला जातोय. सोनू बुधावले सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जाधववाडी या गावचा असणारा हा गोलंदाज. तर फलंदाज पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी वडगाव या गावचा खेळाडू राहुल गुंजाळ. हा बॉल, ही खासियत आहे या सोनूची. विवेक बुधावले कटर्स खूप चांगल्या पद्धतीने वापरतात, तेच इकडे केलं जात आहे. मला आठवतं राष्ट्रवादी ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या सोनूने मिळवला होता. 21 धावा धावफलकावर, 22 बॉलमध्ये 39. अजूनही बनायचे 50-50 मॅच. कारण काही चांगले गोलंदाज
धीरेनभाई या शहा या टीममध्ये सुद्धा आहेत, त्यांना कमबॅक करावं लागणार. आणि दुसऱ्या बाजूला राहुल गुंजाळ आणि सूरज गायकवाड ही अशी जोडी आहे, ती काही करू शकते. आई बॉल थोडासा कमी गतीने पाहायला मिळतोय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागील दोन्ही बॉल खूप चांगले टाकले. यावेळेला जागा बनवली, स्ट्रोकला कव्हरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. तिकडे राहुल एक धाव घेतलीये, दुसरीचा कॉल अतिशय वेगात, आणि इकडे दुसरी रन देखील कंप्लीट केली गेली आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ दोन पुण्याच्या टीम सध्या पाहायला मिळत आहेत. नवीन नवीन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले सुद्धा पाहिजेत. क्रिकेट हे नव्यांचं आहे आणि सातत्याने आपण टेनिस क्रिकेट पाहतो, नवनवीन खेळाडू येत आहेत. नो डाऊट दिग्गज खेळाडू चांगली कामगिरी करतात, परंतु नवे खेळाडू आले सुद्धा पाहिजेत. नव्या आणि जुन्यांचा मिलाप होणार तर टीम जिंकणार. फक्त नवे सुद्धा नाही जिंकून देणार आहेत, फक्त जुने सुद्धा नाही जिंकून देणार आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन होणार, त्यावेळेला टीम जिंकणार. आता चांगला बॉल केलाय, पायावर करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, फक्त या बॉलला ढकललंय. एक रन तिकडे कंप्लीट केली आहे, मिक्स फील्ड झाली आहे. दुसरीचा कॉल दिला, 2 कंप्लीट. जबरदस्त सुरुवात केली आहे मंगलमूर्ती टीम. या मॅच मध्ये 4 झाली आहे, म्हणजे धावसंख्या अजूनही मोठीच आहे. हिरेनभाई शहा ही टीम काही सुद्धा काही मॅच सोडणार नाहीये, परंतु मंगलमूर्तीची स्टार्ट जी आहे ना ती चांगली झाली आहे. 25 धावा धाव फलकावर, अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 35 पाहिजेत. 19 बॉलमध्ये 35. राहुल यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. फिल्डर तिकडे येत आहेत मिड ऑफच्या दिशेने आणि पकडतायत कॅच. तिकडे होते शेरू लोहार आणि राहुलची विकेट मात्र आली आहे, जी महत्वाची होती. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत. राहुल गुंजाळ आणि त्याचबरोबरीने माघारी परत आहेत गणेश आडवळे. सोनूची सुरुवात चांगली नव्हती झाली, परंतु सोनूने त्यानंतर कमबॅक केलं. कटर्स खूप चांगले आहेत त्याच्याकडे आणि चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट आली आहे. हे पहा प्रेक्षक, हे धडाकेबाजचे चाहते आहेत. दरवर्षी आवर्जून आपापल्या गावातून इकडे येणार, क्रिकेटचा आनंद घेणार आणि आपली सेल्फी काढणार, इकडले काही व्हिडिओ घेणार, ते स्टेटसला ठेवणार आणि वर्षभर या स्पर्धेची वाट पाहणार. हे ते आहेत धडाकेबाजचे चाहते. प्रथमेश गोसावी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल झालेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये नागपूरचे तेजस बोंड्रे दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 18 बॉलमध्ये 35 पाहिजेत. मॅच ऑन आहे. तेजस बोंड्रे आणि जोडीला जर पाहिलं तर सूरज गायकवाड ही जोडी मैदानात आहे. पुन्हा एकदा प्रथमेश गोसावी यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. धीरेनभाई शहा पिंपरी चिंचवड पुणे, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती इन्फ्रा. म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही टीम एकाच विभागातल्या आहेत. हो, फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला जातो. एक रन तिकडे मिळेल. संघर्ष आता हळूहळू वाढू लागलाय. मॅच मधील रंगत वाढली आहे. वाह, चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन केलं जात आहे. तेजससाठी वेगळ्या पद्धतीचा मारा देखील इकडे केला जातोय.
बॉलला थोडंसं पुढे केलं होतं, गती कमी केली होती, गती काढून घेतली होती. त्यानंतर बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. समीकरण बदलत आहे सातत्याने. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव मात्र इकडे अजूनही बाकी आहे. 26 धावा झालेल्या आहेत, 34 बाकी आहेत. या वेळेला खेळला जातो स्ट्रोक जरूर कॉर्नरच्या दिशेने. इकडे तिकडे मिळेल. फिल्डर येत आहेत अतिशय जलद गतीने. दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलं आणि 1 धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. तेजस बोंड्रे, सूरज गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 वर धावसंख्या आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असतं ही स्पर्धा सुद्धा खेळायची, कारण 51 वर्षची स्पर्धा म्हणजे धडाकेबाज. आयोजनाचा दर्जा टिकून ठेवलाय हे तेवढंच महत्वाचं. हो हो हो, हाय बॉल चांगल्या टप्प्यावर. प्रथमेशच्या चेंडूवर काही रन आल्या परंतु काही बॉल लाजबाब टाकलेत. या ओव्हरमध्ये 5 बॉलला फक्त 2 रन त्यांनी दिलेत. सामन्यात कमबॅक केलाय. 13 बॉलमध्ये 33 पाहिजेत. मॅच ऑन आहे, मजा येणार आहे. हे पहा धडाकेबाजचे चाहते, टेनिस क्रिकेटचे चाहते, स्थानिक क्रिकेटचे चाहते, धडाकेबाजचे चाहते. सूरज गायकवाड पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन खर्च केलेले आहेत प्रथमेश गोसावी यांनी. पॉवर प्लेमध्ये चांगल्या रन बनल्यानंतर पप्पू रामगोडे यांनी प्रथमेश यांना आमंत्रित केलं, कारण दोन्ही उजव्या हाताचे बॅटर आहेत. त्यावेळेला 2 रनची ओव्हर टाकली आहे. 12 बॉल तर अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 33. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो या खेळात. हे पहा दूर दूरवरून आलेत. कुणी मुरबाड तालुक्यातून आलंय, कुणी शहापूर तालुक्यातून आलंय, कुणी कल्याण परिसरामधून आलंय या मॅचचा आणण्यास. भिवंडीमधून सुद्धा बरेच जण आलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये भिवंडीकरांचं सुद्धा वर्चस्व बऱ्याच वेळा राहिले. आणि माझ्या मते आताही ग्रामीण ओपनसाठी 3 टीम या भिवंडीच्या आहेत, 1 शहापूरची. कारिवली, बादवड आणि पोगाव या 3 टीम, तर दुसऱ्या बाजूला बोरशेती. परंतु परवाचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. अख्खाच्या अख्खं बोरशेती गाव येईल आणि त्यांना सपोर्ट द्यायला अख्खा शहापूर तालुका देखील येईल. भिवंडीचे देखील खूप सारे चाहते येतील. टीमचे कॅप्टन विजय खडके, पुणे क्रिकेटमधील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. मॅच विनर बॉलर आहेत. पाहूया आता काय करतायत. बॅटरलाही प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 रन तर घेतली गेली आहे. दुसरीसाठी निघाले सुसाट वेगात आणि थ्रोही केला खरा, परंतु 2 रन कंप्लीट होत आहेत. आता मॅचची रंगत वाढायला लागली आहे. कधी मॅच मंगलमूर्तीच्या बाजूने, कधी मॅच धीरेनबाई शाह यांच्या बाजूने, परंतु मॅच कोणी जिंकलं तर पुणे जिंकणार आहे. पाहूया काय होणार इकडे. हा, पुणेकर खुश होतील. तेजस बोंड्रे आणि सूरज गायकवाड. पाहूया जो जिंकणार आहे स्पर्धेत थांबणार आहे, पराभूत होईल त्याला माघारी परतावं लागेल. उद्या सुद्धा खूप सारे पुण्याचे खेळाडू पाहायला मिळतील. भारतभरातून आलेले खेळाडू पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय खरा. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. तिकडे आहे शेरू. शेरूची फिल्डिंग चर्चेचा विषय असतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वा, कॉलेजची मुलं आहेत, मोठ्या प्रमाणावर इकडे दाखल झालेत. प्रत्येक जण आपापल्या गावातील शिवजयंती करून इकडे आलेला आहे. बरोबर ना. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. धडाकेबाज चषक पाहायचा आहे. खेळाडूंबरोबर मोठमोठ्या सेल्फी घ्यायच्यात, यासाठी सुद्धा कित्येक प्रेक्षक इकडे आलेले आहेत. विजय खडके. आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळालाय. 1 रन तिकडे मिळेल. पुन्हा एकदा शेरू लोहार, जे या मॅचचे हिरो होते पहिल्या डावामध्ये, आता फिल्डिंगमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी करतायत. 9 बॉलमध्ये 29 पाहिजेत. म्हणजे जर का या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले, मॅच ऑन होऊ शकते आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. एक अविनाश रामगुडे यांनी एक रणनीती अवलंबली. डावखुरे हाताचे बॉलर्स मात्र चालू ठेवले, दोन्ही राईटी बॅटर असल्यामुळे. तेजस बोंड्रे सध्या चर्चेत आहे, हे सुद्धा नाव नागपूरचं. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा नागपूर ते मुरबाड असा प्रवास करत आलाय हा खेळाडू. धडाकेबाज मध्ये धडाकेबाज षटकार. काय मारलाय. थोडासा पुढे पाहिला मिळाला, परंतु बॅट स्विंग का पहा काय जबरदस्त होता.
वाह, जबरदस्त. तेजस बोंड्रे 8 बॉल आणि 23. मॅच अजूनही ऑन आहे. रस्त्याच्या पलीकडे मारलाय आणि हे पहा प्रेक्षक आपल्या गाडीवर बसूनच मॅचचा आनंद घेत आहेत. इकडे टेबल शीटला फाईन नाही आहे, उभे आहेत म्हणून म्हटलं, बाकी कुठे गेल्यानंतर आहे. या वेल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटच्या टोकाला बॉल लागतोय. अजूनही 7 बॉल आणि 23. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. तेजस बोंड्रेकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकला आणि बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला. 7 बॉलमध्ये 23 करायचे. तेजस बोंड्रे, सूरज गायकवाड. एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. जी टीम जिंकणार आहे स्पर्धेत थांबणार आहे. महाराष्ट्रातील एक मोठी आणि मानाची स्पर्धा, धडाकेबाज चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे इकडे. तेजस आणखीन एक उचलला, फेकला आणि फेकून दिला. सीमा रेषा पार. षटकार. वाह, सतीश सर जोपर्यंत हे गाणं ऐकत नाही ना, खेळाडूंना सुद्धा, प्रेक्षकांना सुद्धा किंवा आम्हाला सुद्धा एनर्जी येत नाही. काय गाणं बनवलंय, लाजबाब. याही वर्षीचं खूप छान आहे. यस, उद्या कोण कोण खेळणार? AB सामर्थ्य मालेगाव नाशिक, किरण खोबरेच्या नेतृत्वाखाली ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाशभाऊ बेडसे यांची टीम आणि उत्तर महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतील. MUCC या टीमची विशेष चर्चा होईल, कारण सरप्राईज पॅकेज असणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे या स्पर्धेमध्ये आणि अख्खं मुरबाड आणि शहापूर वाट पाहिल ही MUCC कोण आहे. तर दुसऱ्या बाजूला व्यंकटेश वॉरियर नाशिक, कृष्णा गवळी, त्याचबरोबरीने बबलू पाटील, कृष्णा सातपुते हे या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर सचिन ढवळे प्रहार पुणे या टीममध्ये महेश नानगुडे, रोहित करात, त्याचबरोबरीने वाशिक शेख असे 51 ऋतिक गजर हे खेळाडू पाहायला मिळणार आहेत आपल्याला या टीममध्ये. रोहन खरात देखील नाशिकच्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. व्यंकटेश वॉरियर म्हणजे उद्या मजा येणार आहे. आजच्या प्रमाणे उद्या देखील आपण आवर्जून या. सहा बॉल 17. पहिला बॉल अगदी वेगात खेळलाय. पहा, 2 खेळाडूंना हलू सुद्धा दिले नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन झाली आहे. आता कुठे मॅच मध्ये मजा यायला लागली आहे. धडाकेबाज म्हटलं तर थरार, धडाकेबाज म्हटलं काळजाचे ठोके चुकणं, इकडून तिकडे जाणाऱ्या मॅच, धगधग धगधग धगधग, धडाकेबाज. आता मात्र मॅच. यस, आमचे सगळे वारकरी उपस्थित राहत आहेत. धडाकेबाजचं आणि हे वडवली ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सगळे भजनी मंडळ जे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, अगदी TV स्टार आहेत, त्यांचे आगमन होत आहे. यावेळेला थोडासा लांबून खेचायला गेले. एक धाव तिकडे मिळेल, दुसरीचा कॉल दिला जातोय का, परंतु नाही. ललित चौधरी आहेत बॉलिंगसाठी. चांगले फिरकीपटू आहेत, पुण्याच्या लोहगावचे. बॉलिंगसाठी आलेत, मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करतात, परंतु इकडे ही जोडी चांगली जमली, पार्टनरशिप केली या दोघांनी. 4 बॉलमध्ये 12 अजूनही पाहिजेत. सूरज गायकवाड 10 बॉलमध्ये 17 वर, तेजस बोंड्रे 7 बॉलमध्ये 16 वर. आवाज कमी केला काय? चांगली मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. धडाकेबाज. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला. बॉल हवेत आहे आणि एफर्ट्सला जबाब केले तिकडे. वाह, कौतुक करावं लागेल.
जे काही एफर्ट्स केले त्याचं कौतुक करावं लागेल. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तुषार रणदिवे होते. चांगली कामगिरी तिकडे. काय मॅच चालली आहे जबरदस्त. 2 पुणेरी संघ दाखल झालेत मुरबाडमध्ये आणि त्यांचा खेळ मात्र पाहतायत मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक. एक चुरशीची मॅच. प्रेक्षकांना काय पाहिजे भाऊ? चुरशीच्या मॅचेस पाहिजे आणि त्याच्यासाठी तर धडाकेबाजला येत असतात आणि ही चुरस आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे कशा प्रकारे बॉल अडवला जातोय आणि जबरदस्त एफर्ट्स. बॉल अडवला गेलाय. तुषार रणदिवे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या टीमसाठी 4 रन वाचवलेले आहेत. या 4 रनने मॅचचा पारड नक्कीच या ठिकाणी इकडे तिकडे जाईल का हे आपल्याला अजूनही पाहायचं आहे. 3 बॉल 10ची आवश्यकता आहे. परंतु या मॅच मध्ये नागपूरच्या तेजस बोंड्रेने प्रभावित केलंय. तेजस, चर्चा आहे तेजसची, चर्चा आहे ललितच्या फिरकीची. ललितकडे देखील बॉल असा प्रकारे टर्न करण्याची क्षमता आहे, काहीतरी वेगळंच. यावेळेला टप्प्याचा बॉल आता त्याच्यावर केलाय प्रहार. किती लांब जाईल? यस, सीमारेषेच्या पलीकडे. तेजस 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 जबरदस्त कामगिरी करतायत. वा, सिक्सर. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे 56. अब तक 56. 2 बॉल मध्ये पाहिजे 4. काहींना वाटत असेल मंगलमूर्ती जिंकावं, काहींना वाटत असेल धीरेनभाई शाह जिंकावे, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. सुपर ओव्हर होईल की नाही याची चर्चा. सध्या सुपर ओव्हरचा सीझन चालू आहे. 56 धावा धावफलकावर 2 माघारी परतलेल्या आहेत. विकेट तेजसने केली अप्रतिम कामगिरी, परंतु ललित देखील काही कमी नाहीये. कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच आपल्या टीमच्या डगआउटच्या दिशेने मारलाय. वा, जबरदस्त कामगिरी करतोय. नागपूरच्या ऑरेंज बर्फी पेक्षा गोड बॅटिंग केली आहे तेजस बोंद्रेने आणि ते सुद्धा धडाकेबाज चषकामध्ये. दहा बॉलमध्ये 30 धावांची खेळी करणारे तेजस ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. आणि त्याचबरोबरीने इकडे आता होईल टॉस. पहिला टॉस घेणार, मग आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार. टॉससाठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. मी महेंद्र मागे, भौमिक इलेवन गांधारी आणि मंगलमूर्ती, ज्यांची आज झाली पहिली मॅच त्यांचीच होते 5वी मॅच. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन.